लाडक्या बहिणी झाल्या ना सगळ्या मुख्यमंत्र्याच्या, आहे का नाही? पण या बहिणीचं काही काही अवघडच झालंय हो. माग 6-7 महिन्यापूर्वी त्या शिंदे साहेबांनी एक योजना आणली, 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. माझ्या बहिणीनं 65चं 75 करून घेतलं आणि माझ्या बहिणीला आज भोगावं लागायला लागलं. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले खायचे. 60 वर मेरिट लिस्ट लॉक झालेली आहे. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. आता असं झालेलं आहे, जाऊ द्या, मला विषयांतर करायचे नाही म्हणून हा अभंग निवडण्याचा प्रयत्न केला. मग आता संसारात राहा ना. कोणी सांगितलं? आम्ही बी संसारिकच आहे ना, बरोबर आहे. संसारात राहा पण वेळेत बाहेर यायला शिका. वेळेत बाहेर आलो पाहिजे आपण, लक्षात ठेवा. अजून सोपं करून सांगू मायाव, संसारात कसं राहावं? संसारात दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. दह्यात पडलेल्या केशासारखं तुम्हाला कळेल ना. संसारात राहावं. दह्यातला केश काढायला कष्ट लागतात का? बोला. तुम्हाला बोलता येते ना, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माया आता. हां, लक्ष द्या. दह्यात पडलेला केश काढायला कष्ट लागतात का माया हो शत्रुघ्न महाराज? नाही. दह्यात पडलेला केसन जवळचा मोबाईल घ्यायला कष्टच लागत नाही महाराज. मध्ये कीर्तन जरी असलं तरी, बरोबर आहे ना, लक्ष द्या माझ्याकडे. मग दह्यात पडलेल्या केशाला काढाय कष्ट लागतात का? नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं, दह्यातून काढलेल्या केशाला दही लागलेलं राहतं का? नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. हा, जसं पक्ष बदलले की क्लीन चिट मिळते ना, बस तर एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. ऐका, लक्ष द्या. माणसानं दह्यातल्या केशासारखं राहावं. धरलं की असं अलगद बाहेर यावं. राहू द्या 6 वाजेपर्यंत घरात, 6:30ला त्यानं अलगद बाहेर यावं आणि 9:30 पर्यंत इथं थांबावं. जेवण झाल्यावर जाय ना घरात, बरोबर आहे. पण माणसं संसारात दह्यातल्या केशासारखे नाहीत राहत. मग वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत केस अटकावा. तुटून येतो का सुटून? बोला 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 बोला. तुटून, सुटून नाही, बरोबर आहे ना. काही केस भाकरीमुळे इथं येत आज, बरोबर आहे ना, लक्ष द्या ना. ते तुटून का होईना, सुटून का होईना, कसे तरी मात्र ते बरोबर आहे का नाही. माणसानं संसारात कसं राहावं? गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा. तुटून येतो का सुटून? बोला. तुटून, पण सुटून नाही. कीर्तनात आलं तरी भेलीजवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्यांना घरी गेल्यावर कळेल. आता सोडायला तयारच होत नाही महाराज. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले हे कळलं पाहिजे आपल्याला, असं संसारात असलं पाहिजे. ऐका, अलिप्त कमळ जळी जैसे. एक कारण. दुसरं, मनाला बंधन आवडत नाही. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. परमार्थ म्हणलं की बंधन आहे. माळ असावी गळ्यामध्ये, कपाळाला गंध असावा, हरिपाठ म्हणावा, तुळशीला पाणी घालावं, एकादशी असेल, सोमवार असेल, उपवास धरावे, पंढरपूरची वारी करावी. म्हणजे एवढे नामवंत महाराज असून तुमच्या इंदुरीकर बाबांचा आदर्श एक आहे. निवृत्तीनाथांची वारी आहे आणि आळंदीची कार्तिकीची पण वारी आहे. ज्या माणसाला TV वरचे शासनाचे पुरस्कार घ्यायला वेळ नाही, तो माणूस वारी चुकवत नाही. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. वर्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननीत पानिम मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं पांडुरंग
दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां जड्डंधकारापः अस्ति स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठितटे भीमरथां पुण्डरीका धातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीतासमारूपितवामभागं पाणोमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पुत्राची वार्ता शुभाईके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र मंगळापूर या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्याच गावचं रत्न महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आमचे जीवलग मित्र सुनील महाराज मंगळापूरकर यांच्या मार्गदर्शनाने मंगळेश्वर संस्थान तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने भजनी मंडळाच्या पुढाकाराने ग्रामस्थ मंडळीच्या तरुणांच्या पुढाकाराने सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे। महाराजांच्या प्रेमामुळे आणि अनिल दादांच्या आग्रहामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा अमोलदादांच्या आग्रहामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी थोडे पुढे पुढे सरका महिला मंडळ मागे जागा नाही आहे महिला मंडळ सरका पुढे महिला नाही कळत का बायांनी सरका लेडीजनी सरका फिमेलनी सरका या पुढे हां या पुढे नाही तर इकडे पुरुषांच्या याच्यात आले तरी चालतात पुरुष कमी आहेत ते जेवायच्या वेळेला वाढतील तोपर्यंत तुम्ही बसू शकता या लाईनीत हां महिलांनी पुरुषांच्या लाईनीकडे बसू शकता पुरुषांना वेळ आहे अजून यायला हां आहे नाही बरोबर आहे हां विठाला विठाला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्तानं आजचं कीर्तन सेवादान ज्यांच्याकडून आहे ते निवृत्ती भाऊ पवार आहे की नाही निवृत्ती भाऊ पवार अनेक वर्षापासून या सप्ताहामध्ये कीर्तनाचं सेवादान ते घेत असतात। उद्या येणाऱ्या कीर्तनकाराला प्रथमतः आपल्या गावामध्ये ज्यांनी आणलं होतं सौजन्य देऊन त्यांच्याकडूनच आजचं सेवादान आहे। त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा, त्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक कमी वयामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला वेड लावलेला आहे। जसे कीर्तनामध्ये एक नाव होऊन गेलं, आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक रत्न होऊन गेलं वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे। कीर्तनात हिंगोली जिल्ह्यात नामदेव महाराज पठाडेचं नाव आणि मृदंगात भरत आणि शत्रुघ्न पठाडेंचं नाव आहे की नाही। भरत महाराज आणि शत्रुघ्न महाराज दोघंही आज आपल्या मृदंगाच्या आवाजाने महाराष्ट्राला आनंद देत आहेत म्हणून पठाडे महाराज आहेत। आणि आज आवर्जून आपल्या भागाचं वैभव भूषण आमचे आदरणीय इंदोरीकर बाबांच्या सोबत राहणारे, पण आज महाराजांनी माझ्या प्रेमामुळे म्हटले मी आज इकडे येणार आहे बरं का। एवढा मोठ्या माणसासंग राहून अभिमान नाही हे महत्त्वाचं आहे। नाही तर बऱ्याचदा असं म्हणावं लागतं चहापेक्षा किटली गरम, पण आमची ही किटली लय गार आहे महाराजा का नाही। अजिबात अहंकार नाही की आपण एवढ्या मोठ्या माणसासोबत आहे, प्रत्येकाला तेवढीच रिस्पेक्ट। मी उदाहरण सांगतो, आता आम्ही येता येता त्यांच्या घरी उतरलो, ड्रायव्हर म्हटलं मी गाडीत बसतो, म्हटलं बस मी जातो। मग आम्ही दोघं गेटपर्यंत हे पुढून आले मला घ्यायला आणि मी घ्यायला, हे म्हटले ड्रायव्हर कुठे, म्हटलं तो म्हणला मी बसतो गाडीतच आराम करतो कंटाळलाय थोडा। नाही म्हणले त्याला बोलून आणतो, म्हणलं बसतोय म्हणतोय तो बसू द्या, नाही म्हटले
त्यालाही घेऊन आल्या. आणि जसा माझा सत्कार केला तसा ड्रायव्हरचाही केला. हे कमी लोकांच्या जीवनात असता, लक्षात ठेवा. हां, टाळ्या कमी वाजवत जा. पैशाचा प्रश्न येतो. हां हां, पैसे लागतात, असा एवढा खर्च करत बसू नका. अजून 6 दिवस सप्ताह करायचा आहे आपल्याला, आहे का नाही? टाळ्या वाजवायच्या तर जोरात वाजवाव्या, बरोबर आहे ना? एक बोलतो तुम्हाला, ऐका. भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है, और भजन की शोभा ताली से होती है, इसीलिए ताली बजाना चाहिए. काय माझ्या मनाचं बोलत नाही मी. करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा, असं आमचे लाडके किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज, ज्यांनी आपल्या आवाजाने वेड लावलेला आहे सध्या महाराष्ट्राला, अशी जोडी गायक मंडळी. प्रत्येकाचा काळ असतो बरं का, आणि तो काळ आता सध्या यांचा चालू आहे. कैलास महाराज पवार आणि ओंकार महाराज जगताप, ही जोडी फेमस आहे. ते इथं नसलं तरी नाव घ्यावं लागेल त्याचं, बरं का. अतिशय गोड माणूस आमचे हरिभक्त पारायण कैलास महाराज आणि ओंकार महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, जगताप. त्याच्यानंतर आपल्याच भागाचं दुसरं वैभव हरिभक्त पारायण संगीत विशारद आमचे अनिल महाराज, नागनाथ महाराज. हरिभक्त पारायण नागनाथ महाराज आहेत, आणि आधी करून सगळी महाराज मंडळी आहे. सर्वांना धन्यवाद. साऊंडवाले आमचे नंदूभाऊ आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. बऱ्याच वर्षापूर्वी, मला वाटतं 8-10 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला, भोसरीमध्ये माझं कीर्तन होतं नवरात्रामध्ये, आणि तेव्हा साऊंडवर त्यांच्या ते कीर्तन गाजलं होतं माझं, आहे की. ते आज उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. शूटिंगवाले दादा आहेत, गजर माझा कीर्तनकार, वा माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि 1-2 सूचना आहेत. हे बघा, जेव्हा फ्रेश बसा. आता ही काही वेळ नर्वस व्हायची, नाराज व्हायची, झोपायची, आळस यायची नाही, बरोबर आहे का नाही? नजरेसमोर जेवण ठेवा, म्हणजे फ्रेश राहाल. किंवा कीर्तन झाल्यावर आपल्याला जेवायचं आहे, असं समोर आपल्या ध्येय असावं काहीतरी. प्रत्येकाला विनंती आहे माझी, फ्रेश बसा. थोड्याच वेळ कीर्तन करणार आहे, जास्त वेळ काही कीर्तन करणार नाही. फक्त जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एक, आणि एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. त्याच्यामुळे हसतं खेळतं संवादातून आपण ही सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, आणि सेवेला सुरुवात. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन. कधी कधी गाता, आणि हे गाताना आपण ऐकता, बरोबर आहे. गाता ऐकता हरिगुण. गाताना ही प्रसन्नता असावी. गाणाराची प्रसन्नता ऐकणाऱ्याला प्रसन्न करत असते. गाणाराच प्रसन्न नसेल तर ऐकणारा प्रसन्न होऊ शकत नाही. महाराज म्हणले, सेवितो हा रस, आणि मग वाटितो अनेका. अगोदर आपण तो रस घ्यावा लागतो, आपण त्याच्यात सामील होऊन जावं लागत असतं. म्हणून गाता ऐकता हरिगुण. हे जर कळलं नसेल तेव्हा, आता हरिण माहिती आहे सर्वांना? हरिण माहिती आहे ना? हो, नाही काहीतरी बोला. हरिण माहिती आहे सर्वांना? हां, आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. लहानपणी म्हणायचे हरिण दाखवतो, आणि कानाला धरून उचलायचे, बरोबर आहे का? ते हरिण नाही. जंगलामध्ये हरिण असतं, पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. मग तो झाडावर बसतो आणि बिन वाजवत राहतो, आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरिण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं, आणि शांतपणे बिन ऐकत झाडाखाली उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि हरणाला मारतो. पण ते पडलेला हरिण त्या पारध्याला म्हणतं, दादा, माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा विसर पडला, तसं भजन ऐकत असताना करत असताना मला या देहाचा विसर पडला पाहिजे. नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. देह जावो, बोला, अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. चरण सोडी सर्वथा, आन तुझे पंढरी नाथा. भक्त ऐसे जाना जे देही उदास.
गेल्या शापास निवारोनी विषयचो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. हे जर नसेल कळलं देवा तर महाराज म्हणतात कासवीन माहिती आहे तुम्हाला? कासवीन सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. पाहिली नसेल तरी कासवीन सगळ्यांना जवळपास माहिती आहे. कासवीनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल मग कासवीनीला स्तन नसतात तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही, बरोबर आहे. मग कोणी म्हणाल पिलाला दूध मिळालं नाही तर पिलू जगल कसं? ऐका, तर कासवीनचं पिलू कशावर जगतं? महाराजांचं प्रमाण आहे. कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर पोरग जगत राहतं. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटी अंग संगे. महाराज म्हणले दुधाची आणि त्याच्या आयुष्यात भेट नाही, फक्त नजरेतून मिळालेल्या प्रेम पाण्यावर पोराची पुष्टी होत असते. पण ते दोघं जेव्हा एकमेकाकडे पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. तेवढ्या वेळेत ती ऊर्जा सहज मिळत नाही. तेवढ्या टायमात तेवढं एकाग्र झालं तर ती ऊर्जा मिळत असते. मग एवढे एकाग्र होऊन एकमेकाकडे पाहतात की या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. महाराज म्हणतात भजन करताना माझं मन एवढं एकाग्र व्हावं या जगाचा विसर मला पडावा. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असता. इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. लक्षात ठेवा. इथं बसल्यापैकी मी कोणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला? हे सगळे आवडीचे माणसं जमलेले आहेत महाराज, बरोबर आहे का नाही? प्रेम नजरेतून कळत असताना मग काही माणसं म्हणतात हो अशा नजरेने काय पाहता, काही वाईट केलं मी तुमचं? म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं तुम्हें, खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाही कळलं तरी वाजवत जा, चांगलं आहे. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणे आपलं नजर बदलली की दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात त्याला. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते. आणि अजून एक बोलू किरण दादा, फार महत्वाचं आहे. दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. विज्ञानानं दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था केलेली आहे पण दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. डोळ्यांनी पाहता यावं ही विज्ञानाची व्यवस्था आहे. हेच पाहिलं पाहिजे ही व्यवस्था परमार्थानं केली. डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे, म्हणून बॅनर लावला विठोबाचा. हे डोळ्याला ही दृष्टिकोनाची व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रेम नजरेतून कळत असतं, बरोबर आहे का नाही? मग तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला सज्जनो, या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे. सिद्धांत आहे दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गुण. हा एक सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांना 3 दृष्टांताची नियुक्ती केली. पहिला दृष्टांत आहे आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि पारध्याचा, आणि तिसरा दृष्टांत आहे कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या 3 दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. ऐका, लक्ष द्या. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. पुन्हा एकदा ऐका, परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग त्याला काय शिंग येतात का शेपूट येते? नेमकं होतं काय? परमार्थात आल्यानंतर त्याला शिंग येत नाही शेपूट येत नाही, मग त्याच्या मनात परिवर्तन होतं. आणि मनात परिवर्तन व्हावं याच्याकरता परमार्थ आहे, बाकी काय? परमार्थ करावा लागतो मनात परिवर्तन होण्यासाठी, पण करावा लागतो मनाने, हे महत्वाचं आहे. अजून सोपं करून सांगू का? माया हो, तुम्ही जर शेतात गेला आणि तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना, सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने जमतं तुम्हाला? वा, हे तुमच्या एवढं कुणालाच जमणार नाही बरं का. मग काट्याने काटा काढता. मग आता सांगा, ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा जसा आधार घेतला
तसं एक मन देवाकडे लागण्यासाठी त्याच मनाने देवाला भजायचं असतं. तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशया निवशेषशी मयेवाथ ऊर्ध्व संशया. पहिल्यांदा तुझं मन मला दे, बरोबर आहे ना. मग एक मन म्हणतं चला सानप महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेले असतात. कालच गेली माझी, बरोबर आहे, मला चालता चालता घ्यावं लागली ती 200 रुपयाची. आता मी आता सहानवानी पाय ना कुठं राहू महाराज, प्रसाद म्हणून नेली, बाकी काय नाही. विठाला विठाला तिसरं मन लगेच म्हणतं अरे नको नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. ऐका बरं का, कीर्तनात बसलं की एक मन म्हणतं होय खोटं आहे का त्या महाराजाचं, दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे त्यांचं ऐकून काय, ते सांगतच असतात, त्यांचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. काय व्यापक विचार आहेत लोकांचे बघा. म्हणजे कोरोनात 2-2.5 वर्षे कीर्तन नव्हते, मग आम्ही काय धोत्र ऐकले का? बोला ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? ह्याच गाड्या भाड्याने लावल्या तर लाखभर रुपये महिना आणतील ना. त्या काय ड्रायव्हर बदलायचं काम आहे का सांगा? ह्याच इनोवा गाडी जर एखाद्या कंपनीत लावली पुण्यासारख्या तर 1 लाख रुपये महिना कोरा घरी येऊ शकतो. अडचण काय आहे त्याच्यामध्ये? म्हणजे जगण्यासाठी गायनाचं कीर्तनाचं वादनच हे कोणी सांगितलं तुम्हाला? मिळतंय चालतंय तो भाग वेगळा असेल, लक्ष देऊ नाही का बरं का. मला सांगायचं का, हे बोलत राहतात लोक. मग इथं कीर्तनात बसल्यावर मनात परिवर्तन होतं. आपण जर एखाद्याला म्हणलं माळ घाला ना, तो म्हणतो तुमचं ऐकलं घातली माळ. विचार कसे बघा, घालायची राहिलेलीच असते, आपल्याला सजेशन करतो तुमचं ऐकलं घातली माळ. मग बोकडे का नांगराल चालणार आहेत का? बोकड्या कशालाही चालल बोकड्या, बरोबर आहे ना. बोकड्याचं पाहून घेईल ना. आपण माणूस आहे ना, असं बोकड्याने तक्रार आणली का बुवा की मी जिवंत राहिलो काय करू म्हणून, नाही ना. आपण हे पाहिलं पाहिजे, हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. मग हे मन आपलं देवाकडे यायला तयार होत नाही. ऐका बरं का, मन देवाकडे यायला तयार होत नाही का? चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर नाही. या बहुत चंचल चपल. महाराज म्हणले जाता येता न लगे वेळ. या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. या मना एवढा वेग, ऐका बरं का, जगाच्या पाठीवर कशालाच नाही. पुन्हा एकदा ऐका, मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. आता या बाया वस्तीवरून कीर्तनाला आल्यात बऱ्याचशा, आहे का नाही. जागा मिळावी म्हणून गडबडीत निघाल्या, लवकर आल्या, कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. त्या इथून घरच्या कुलपाला झटका देतात. बरं हा झटका 2 तास कधी कधी आठवेल सांगतात नाही. एखादीचं तर कीर्तन झटक्यातच जात. माय झटका राहिला, माय झटका राहिला. मग हे मनाचा स्वभाव आहे. बघा बरं का, या मॅटवर बसलेले असले तर त्याचे दोरे तरी काढतील. मनाचा स्वभाव. मॅटवर बसलेले असले त्याची दोरे तरी काढतील, नाही तर काडी घेऊन त्याला छिद्र तरी पाडतील, नाही तर त्याच्या खालून दगड असला तर त्या दगडाला तरी वर करतील. स्वभाव बघा मनाचा स्वभाव बघा. आता एक कीर्तनात जरी बसल्या बाया तर शेजारणीची साडी घेतात. माय कोण्या दुकानावरचं सूत हे, तू दुकानात कामाला जायला पाहिजे होतं, बरोबर आहे का नाही. हा मनाचा स्वभाव आहे. माणसं लक्ष देऊ नाही का बरं का, माणसं बहिर दिशेला जरी गेले ना तर शांत बसत नाही, काडी घेतात आणि जमीन उकरतात. एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं, वल कुठपर्यंत गेली पाहतोय. महाराज म्हणले चळ न मोडे काडी, अगोदरची खोडी मी करत नाही. लक्ष देऊन ऐका, चळ न मोडे काणे. इंदोरीकर बाबांनी सांगितलं, एक क्षण मन शांत राहत असतं तर बाथरूमच्या भिंती रंगलेल्या दिसल्या नसत्या आपल्याला, बरोबर आहे ना. बाथरूमच्या भिंती रंगले हा मनाचा स्वभाव आहे. म्हणजे मी काय तुमचे वाईट मांडतोय असं नाही, हा प्रत्येकाच्या मनाचा स्वभाव आहे. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज लक्षात ठेवा, तेची मुखला हरिपाठी स्थिरावला. उत्तर आहे ते दपुडा, मग त्याला थांबवायचंय. हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य म्हणून महाराज म्हणले हा मनाचा स्वभाव आहे. याच्या एवढं चंचल या जगाच्या पाठीवर काय नाही. बोलत चला बरं का. इथून नागपूरला जायचं असेल बसने वगैरे तर अंदाजे किती तास लागतील? समृद्धी मार्गे धरा, किती तास तुम्ही गेलेले, किती तास लागतील? 5-6 तास लागतील, बरोबर आहे. 6 तास किमान समृद्धीना
लागतील. बसनं गेले तर 10 तास लागतील. 10 डबलचा प्रवास. बसनं गेले तर 10 तास. इथून नागपूरला जायला 10 तास. इथून विमानाची व्यवस्था असते तर नागपूरला जायला किती वेळ लागला असता? 1 तासाच्या आत, पाऊण तासाचा वेळ लागला असता. बरोबर आहे. आणि मंगळापूरला विमानतळ होणार आहे. नाही, मी असं विनाकारण बोलणार नाही. बरोबर आहे ना? झालं ना? आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. मग रात्रीच सांगतोय ना मी. ते रात्रीच माझ्या कानावर आलं बुवा, म्हणून म्हणलं हो कन्फर्म करावं आपण, अनुमोदन द्यावं त्याला. आहे का नाही? लक्ष देऊन ऐका. त्याला अनुमोदन दिलंय मी की होणार आहे बुवा. महाराजांनी सांगितलं रात्री, विठाला विठाला विमानाची व्यवस्था असती तर 45 मिनिटाचा वेळ लागला असता. बरोबर आहे का नाही? बरं, मनाला नागपूरला जायला किती वेळ आहे? अहो, नागपूर मनेपर्यंत गेलं, बरोबर आहे ना, आणि पुन्हा मंडपात माघारी आलं. म्हणून म्हणतात या मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए, राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. मन बडा चंचल. महाराज म्हणले धरिताही परी आवरेना, भलतिया सवे धावे सैराट आरची. विठाला विठाला हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले भलतिया सवे धावे सैराट. लक्ष देऊ ना, हे प्रमाणे बरं का, आरची पुढे मी जोडलंय मनाने. भलतिया सवे धावे सैराट. या मनाला मोकळेपणा, बिनधास्तपणा, बंधनात राहायला आवडत नाही. मनाचा स्वभाव आहे. सांगू मनाचा स्वभाव बघा बरं का. पैसे मोजताना एकाग्र होतं, माळ जपताना कुटीकडे बी जात. हे तर पटण्यासारखं आहे ना. पैसे मोजताना एकाग्र होतं, माळ जपताना फिरून येतं. पिक्चर पाहताना एकाग्र होतं, कीर्तनात कुठं बी जाऊन येतं. पिक्चर बघा तुम्ही, पापणी पडत नाही. एखादं पोरग बोललं मरण बघू बघू, बरोबर आहे ना. वा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे. म्हणून विनंती करतात देवाला. ऐका बरं का. मग हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. हे विषय सुखात गुरपडलेले आहे. माझ्याकडे लक्ष द्या. महाराज म्हणले या मनाला मला तुझ्याकडे आणायचं, पण यायला तयार होत नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे. मनावर बोलूयात आपण. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, क्व सुधा क्व कथा लोके, क्व काचोक निर्महान. कुठले तुमचं स्वर्गातलं सुधामृत आणि कुठं आमचं नामामृत. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावडी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची. पुढचं महत्वाचं आहे. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लग चरणाला, प्रभूच्या लग चरणाला.
करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागे तुला गोडिया भक्ताची करून घे सावरी मूर्ती सगळ्या त्या पांडुरंगाची कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी लागे वेड्या तुला गोडिया भंगाची कधी लागे कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोडिया भजनाची गोडी लागणं गरजेची आहे म्हणून महाराज म्हणले हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. कळलं महाराज आम्हाला. आता हे तुम्ही काय सांगता आम्ही अनुभवतोय आमचं मन देवाकडे यायला तयार होत नाही. पण का येत नाही याचं कारण सांगा. पहिलं कारण आहे विषयाच्या सुखात गुरफटल्यामुळं देवाकडे यायला आवडत नाही. दुसरं कारण बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे यायला आवडत नाही. आणि तिसरं कारण देवाकडे गेलं की अस्तित्व शिल्लक राहत नाही म्हणून आवडत नाही. 3 कारण. विषयाच्या सुखामुळे देवाकडे यायला आवडत नाही. अनादि संसार मायेच्या ठाई अनादि कालापासून आपण विषय भोगत आलो ना म्हणून माणसाला विषय जास्त आवडतात. इथं 9चा वेळ संपायचा 5 मिनिटं जास्त होऊ द्या तळमळ होती माणसाची. बरं का तळमळ 5 मिनिटं जास्त. अरे बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. आणि अशा पांचट गप्पा मारा. पांचट गप्पा कळतात ना तुम्हाला. गावगाड्याच्या 3-3 तास जातात महाराज. एखादा उठून चाला अरे बस. बरोबर आहे ना. विषयाच्या गप्पा मारताना वेळेचं भान राहत नाही. आणि कीर्तनाला 100 वेळ घड्याळ पाहिल्याशिवाय राहत नाही. स्वभाव आहे बरं का. विषयाच्या सुखात माणसं गुरफटलेले आहे ना मग विषय आवडणार नाही तर काय आवडणार आहे लक्षात ठेवा बरं का. म्हणून महाराज म्हणले विषयाच्या सुखामुळं मन देवाकडे यायला तयार होत नावड जन धन माता पिता नावड जन धन माता पिता आवडत नाही. आणि साधू संताचा विषय नारायण झाल्यामुळं त्यांना संसार आवडत नाही. विषय येतो त्यांचा मग ते करा म्हणतात तुम्ही. या विषयात गुरफटू नका तुम्ही. मग आता या देवाच्या भजनाकडे या. पण महाराज म्हणले आता लक्ष द्या माझ्याकडे. भजन करायचं म्हणजे काही लेकरं बाळ विहिरीत नेऊन टाकायचे का. होय माया हो. भजन करायचं म्हणजे काय आता नवऱ्यासोबत डिवोर्स घ्यायचा का. नाही अजिबात नाही. भजन करायचं म्हणल्यावर असं काहीच करायची गरज नाही. असोनी संसारी जिवे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्या सदा संसारी असावे आसोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जडी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. बघा तुम्ही जर शेतातलं माया हो ऐकताय ना. तुम्ही तुमच्या काय अंगणामध्ये जर वाळवण टाकलं मग ते भरून नेतात रात्रीच्या टायमाला. मग काही दाणे तिथं राहतात बरोबर आहे. मग पक्षी येतात आणि ते दाणे टिपतात. मग ते दाणे टिपून तिथं मुक्कामाला थांबतात का
नाही पुन्हा तिथून पाकिट घेतलं की निघून जातात बरोबर. लक्ष देऊन आहे बरं, लक्ष द्या माझ्याकडे. म्हणजे तिथं मुक्कामाला राहतात का? अजिबात नाही ना. ते दाणे टिपतात आणि निघून जातात. गुंतून राहतात का? जरा अलर्ट होऊन ऐका. पक्षी गुंतून राहत नाहीत. पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. नाही कळलं का म्हणजे? हा, पक्ष्यांनी आणि पक्ष विकासाच्या मुद्द्यावर हालचाल करायला अडचण नाही. विठाला विठाला ना जग छोडो ना हरी भूलो, ना जग छोडो ना हरी भूलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पाणी में, आलिप्त कमळ जळी जैसे. असं संसारात असलं पाहिजे महाराज. मग संसारातून हे बघा, आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. कळलं माझं बोलणं? आपण संसारात असावं, आपल्यात संसार नसावा. आपण घरात असावं, घर आपल्यात नसावं. बरोबर आहे? निदान ह्या 2 तासात तरी घर आपण सोडू शकलो पाहिजे. नाही चाल झाल्यावर जाऊन, 7:45ला जाऊन, महाराज बोलायल्यावर जाऊ आणि अगोदर काय महाराजाला एकट्यालाच फाशी देता इथं आणून? हा, अरे वर्षातून एकदा सप्ताह आहे. मी आल्या थोडं नर्वस झालो बरं का, कारण 4 वेदन 6 शास्त्र पुढं बसलेले माझ्या. म्हणलं आता मला आणलंच कशाला सुनील महाराजांनी बाबा, आता ते यायला पाहिजे ना. आता आम्ही 450 किलोमीटरचा प्रवास करून वेळेवर येतो आणि तुम्ही गावातल्या गावात असून उशीर करता. हे काही बरं नव्हं बघा. हां, तुम्ही 7ला सगळ्यांनी मंडपात. ही 7च दिवस आहे ना, वर्षभर तर तुम्ही तुमच्या घरीच आहात. म्हणून माझी विनंती आहे, आलेल्या महाराजाला अगोदर भरभरून माणसं दिसले की त्याचं मन प्रफुल्लित राहतं. बरोबर आहे ना? तुम्ही हळूहळू येत असाल तर नाही बरोबर, म्हणून लवकर येत जा. हां, नाही त्यांना उशीर होऊ द्या, ते लांबून आलेत, ते निमोनवरून आलेत. हां, म्हणजे दूरवरून आल्यामुळे हो द्या, पण तुम्ही गावातल्यांनी वेळेवर यायचं ना. विठाला विठाला महाराज. बस 6:30ला आपल्याला घर सोडायला काय अडचण आहे? अरे 21 तास आपण घरात आहे ना. थोडस आपण लवकर निघून कीर्तनाला आलो तर अजून छान वाटेल, बरं वाटेल. याल ना उद्यापासून माया हो. आणि मी हा अभंग का घेतला, मला तुमची संख्या जास्त दिसली. हा, नाहीत माझ्या डोक्यात वेगळा अभंग होता, पण महिला जास्त दिसल्यामुळं म्हटलं आपण मातेबद्दल बोलावं, आहे का नाही? हे काही कामाचीच नाही. बरोबर आहे ना? असं त्याच्यामुळं म्हणलं इकडची बा. आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या झाल्यात, कीर्तनकाराच्या का होऊ नये बाबा त्या? विठाला विठाला वारी नाही चुकवलेली. बरोबर आहे का नाही? मग माणसा हे बंधन आहेत ना. अरे बंधन पाळले पाहिजे आपण. मग हे बंधन, आता खरं तर हे बंधनं नसतात, पण अज्ञानामुळे बंधनं वाटत असतात. हे बंधन थोडेच हे जीवाचं कल्याण आहे का? माळ म्हणजे काही बंधन आहे का? माळ म्हणजे बंधन आहे का? वाक्यात बोलतो तुम्हाला. गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. एवढी ताकद आहे. म्हणून आता हे बंधनं वाटत असतात. म्हणून एक दुसरं कारण. आणि तिसरं, देवाकडे गेलं की मन देवाचं होतं. देव पहावया गेलो, येताने दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. बरोबर आहे ना? देव पहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेलो. भीती वाटते मनाला, मग मन देवाकडे जायला तयार होत नाही. म्हणून महाराज म्हणले, काय काय करी तो या मना, परी नाही के नारायणा, करुण त्याची करी विवंचना, नेऊपतना आदरिले. काय काय करी तो ये मना, तो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊपतना आदरिले. म्हणून महाराज म्हणले, या मनापुढे मी हातबल झालोय देवा. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. ही मन रूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी देवा आम्ही ओळत राहतो. म्हणून म्हणतात, राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना,
आहे गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवाऱ्या म्हणून म्हणतात देखना इंद्रियों के न घोड़े भगे उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े अपने रथ को सुमारक लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो याद आएगी उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो मन को विषयों के विष से हटाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो साऊंड साठी टाळ्या वाजवा एकदा विठाला विठाला विठ्ठल मनाला देवाकडे आणणं गरजेचं आहे पण महाराज म्हणले माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार होत नाही म्हणून माझे चित्त तुझे पायी राही आयसे करी काही धरोनी आबाई बवा तारी दातारा म्हणून देवा या मनाला तुझ्याकडे आणायचं आहे तुझं भजन करायचं आहे पण ते माझ्या प्रयत्नाने यायला तयार नाही पण माझं मन तुझ्याकडं भजन करत असताना कसं राहिलं पाहिजे या अभंगाच्या पहिल्या चरणात पुत्राची ये वार्ता 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 पुत्राची ये प्रत्येकच वेळेस चांगला म्हणायला लागला, टाळ्या वाजवायच्या तरी किती वेळ, बरोबर आहे ना. एखादा झटका आला वाजवा वाटप जोशने, बरोबर आहे. असं आहे महाराज पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका मायाव, वारकरी संप्रदायानं म्हणजे तुम्ही सरकारच्याच लाडक्या आहे असं नाही, तुम्ही संप्रदायाच्या सुद्धा लाडक्याच आहात बरं का. पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. मी तुम्हाला असं उदाहरण सांगेल, बोलत चला ऐका. ओम नमः पार्वती पती हर हर, अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला बोला, सीता राम, राधे
श्याम. लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर राधा मग श्याम. अगोदर सीता मग राम. अगोदर पार्वती मग महादेव. आपुलिया हिता जो आशे जागता. धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. बरोबर आहे का नाही? लक्ष नाही का? धन्य माता मग पिता. बरोबर आहे ना? ऐका, मातृदेवो मग पितृदेवो भव. अगोदर मातृदेवो मग पितृदेवो. तुम्ही संत माय मग बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप. बरोबर आहे? लक्ष देऊन ऐका बरं का. आईला प्रत्येक वेळीस प्राधान्य दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू, अगोदर आलेल्या महिलाच कीर्तनाला जास्त होत्या. आणि आताही संख्या मोजा, महिलांची माणसापेक्षा 1.5 पट आहे. तुम्ही परमार्थाच्या बाबतीत सिंहाचा वाटा महिलांचा आहे. लक्षात ठेवा, सिंहांचा. बरोबर आहे? हे आता श्रावण महिना, काहीला महिनाभर उपवास आहे माझा. काही महिलांना महिनाभर उपवास आहे श्रावणाचा. नसला महिनाभर तर यांना आठवड्यातून 3 उपवास तरी नक्की आहेत. पण अजून सांगेल मी, किरण महाराज, यांच्या आयुष्यातला एकही उपवास स्वतःसाठी नाही. एक तर मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. यांचा एकही उपवास स्वतःसाठी नाही. ह्या देवाकडे जरी गेल्या ना, स्वतःला काही मागत नाही. बघा, हे मान्य केलं पाहिजे. महिला देवाकडे जरी गेल्या तर स्वतःसाठी काही मागत नाही. मुलासाठी तरी मागतील, मुलीसाठी तरी मागतील, नाही तर नवऱ्यासाठी मागतील. स्वतःसाठी मागत नाही. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची, पगारवाढीची तरतूद आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते. तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही, तिला पगारही नाही, तिला ओव्हर टाईमही नाही, तिला ऑफ टाईमही नाही. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांगायचं, दिपवाळीची सुट्टी सगळ्यांना आहे, आईला कुठे आहे? अरे आईला तर दिपवाळीला दुप्पटनी काम आहे. रात्री 12-12 पर्यंत तिला लेकरांसाठी फराळीचं, पाहुण्यासाठी बनवावं लागतं. दिवाळी आपली आनंदात आहे, तिची कुठे आहे? चला बोला. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा बरं का. एक दिवस मनासारखी भाजी नाही होऊ द्यावं, जेवण होत नाही माणसाचं. एक दिवस मी प्रॅक्टिकल बोलतो या. एक दिवस मनासारखी भाजी नाही होऊ द्या, जेवण नाही होतो. घरातली आई आयुष्यभर दुसऱ्याच्याच आवडीची भाजी खात राहते आणि आनंदात राहते. मुलाला विचारेल तुला काय खायचं, पतीला विचारेल तुला काय खायचं, मुलीला विचारेल तुला काय खायचं, सासूला, सासऱ्याला, दिराला, भायाला. एक दिवस सुद्धा घरात बनलेली भाजी आईच्या प्राधान्याची आणि आईच्या आवडीची नसते. परिवारातल्या कुणाच्या तरी आवडीची घरात भाजी बनते आणि आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन चेहऱ्यावर दुःख सुद्धा दाखवत नाही. तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. जी माय बघा, शेतातून आली कंटाळा आला ना तर थोडे शेंगदाणे आणि गुळ खाऊन झोपी जाते. कंटाळा येतो स्वयंपाकाचा, तिला शेंगदाणे गुळ खाऊन झोपी जाते. पण तिचं पोरग रात्री 12ला आलं तर पहिल्यांदा त्याला म्हणते, जेवलास का तू? तो म्हणतो नाही. पटकन तुला 2 भाकरी आणि तुला दूध देते. जी स्वतःसाठी स्वयंपाक बनवत नाही, ती लेकरासाठी स्वयंपाक बनवून त्याला जेवू घातल्याशिवाय झोपत नाही, याला आई म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. मी सांगेन तुम्हाला, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना, माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद आहे. माहेर का न सासर का? इकडं माय आहे ना म्हणून माहेर आहे, इकडं सासू आहे ना म्हणून सासर आहे. माहेर म्हणजे काय? स्वतंत्र जीवन. आणि सासर म्हणजे काय? बंधनातलं जीवन. लक्ष देऊन आहे का बरं का. मुली आग्रह मायला तोपर्यंतच करतात, पतीला तोपर्यंत म्हणतात, अहो माझे आई वडील आहे ना तोपर्यंत मला नेत जावो, नाही म्हणत जाऊ नका. एकदा ते गेले ना, मी तुम्हाला आग्रह नाही करणार मला माहेराला जायचं. माझी मायच गेल्यावर मी माहेरात जाऊन काय करू? माझी आई गेल्यावर मला माहेर काय कशासाठी आहे? माहेरचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहे. करंगळी कापल्याच्या वेदना सहन होत नाही. शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी आई असते. एकमेकावर प्रेम करतो आपण, अडचणीत एखाद्याला लाखभर रुपयाची मदत करू. पण म्हणलं, अहो माझ्यासाठी पोट कापायला तयार आहात का तुम्ही? अहो काय बोलताय महाराज तुम्ही? पोट कापण्याचा तुमचा माझा संबंध काय? पोट नाही कापणार आपण. पण ती आई स्वतःच्या पोट कापायला एका क्षणाचाही विचार करत नाही लेकरासाठी. एका क्षणाचा सुद्धा लेकरासाठी पोट कापायला विचार करत नाही. बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे किरण दादा, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत.
याला म्हणतात बाळांत, याला म्हणतात बाळांत. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. ऐकावर, स्वतःवर जेवढी प्रेम करत नाही तेवढी लेकरावर प्रेम करत असते. लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवर चालतं बोलतंय दैवत, तुका म्हणे मायबापी अवघी देवाची सूर. मग लक्षात ठेवा, पुत्राची शुभ वार्ता तिच्या कानावर जर पडली ना तर तिला जेवायची पण गरज राहत नाही. आता कालचंच उदाहरण सांगेल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जागतिक आता खेळाच्या स्पर्धा सुरू आहेत. मी आज सकाळी बातमी वाचली, नीरज चोप्रा मागच्या वर्षी स्वर्ण पदक मिळवलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये. त्याच नीरज चोप्राला यंदा कांस्य पदक मिळालं, बरोबर आहे. पण त्याच्या आईची न्यूज अशी आहे, माझ्या लेकराचं कांस्य पदक स्वर्ण पदकापेक्षा लहान नाही. ही आईची भावना असते, ही आईची भावना असते. लक्षात ठेवा. त्याची शुभ वार्ता ऐकल्यानंतर जेवढा आनंद होतो ना, महाराज म्हणतात तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण, गाता ऐकता हरी गुण, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचोनी काय. महाराज म्हणले थोर प्रेमाचा गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. एक सुंदर बोलतो ऐका. कथा एक तो घडी से होती है, नहीं तो हृदय के कडी से होती है. वाह वाह वाह, क्या बात है. हे दोन आहे, बरोबर आहे ना. प्रेम नसल तिथं घड्याळाकडे पाहून होतं, प्रेम असेल तिथं हृदयाकडे पाहून होतं, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. एकच उदाहरण सांगणार आहे. हनुमंतरायाचा दरबार आहे. गाता आणि ऐकता, गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना प्रेम असावं. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं, लंकेवर विजय मिळवला. वेळ कमी आहे माझ्याकडे, घड्याळ थांबायला तयार नाही. ऐका. आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आली. अयोध्येत आल्याच्या नंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काहीच नाहीये, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आई, ठेविता हा पाय जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काय आहे. ऐका बरं का. सीता माता म्हणली, मग मी देऊ का. प्रभू रामचंद्र म्हणले, दे तुला काय द्यायचं. तर सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही सुद्धा द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे. मी काही विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं. एकाने 1.5 लाखाचा मोबाईल दिला, एकाने अंगठी गिफ्ट दिली. इथं कीर्तन संपल्यानंतर अजून 2-4 जण अंगठ्या घालतील. त्याचा काय नियम आहे का काय. अहो काय सांगता, कोणाच्या मनात काय येऊन जाईल. हे बघा एखादा माणूस आवडला की माणूस काही द्यायला. हे बघ तुम्ही हसून असं माझं नुकसान करू नका बरं का. बरं ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज. आपण बंद करायचं नसतं, द्यायचं. बरोबर. जे दिलंय ते दिलंय, नाही जे दिलंय ते दिलंय. एवढ्या व्यासपीठावर मी खोटं कसं काय बोलणार आहे. जे दिलाय ते दिलाय. लक्ष देऊन ऐका बरं का. मग हनुमंतरायाला प्रसन्न होऊन नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायानं तो हार घेतला, मणी फोडायचे, पायचेन फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार प्रेमाने तुम्हाला दिलाय, मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देताय. सीतामातेला हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते, या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. हनुमंतरायानं मण्यात राम पाहिला, आपण अयोध्येतला तर मान्य करा.
हनुमंतरायनं मनात राम शोधला. आपण आहे त्या ठिकाणाचं तर मान्य करा. हनुमंतराय म्हणले मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणली मनात कुठं राम असतो काय? म्हणले याच्यात राम नाही. म्हणे नाही. मग ह्याचं माझ्याजवळ काम नाही. दिला हार फेकून. जो नाही राम का वो नाही काम का. म्हणजे सगळे मंदिरात चाललेत हळूहळू. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. जो राम दीवाने है जयकार लगाएंगे. जो राम दीवाने है जयकार लगाएंगे. दुनिया में फिर से हम श्री राम को लाएंगे. दुनिया में फिर से हम श्री राम पुकारेंगे. दुनिया में फिर से हम श्री राम बुलाएंगे. दुनिया में फिर से हम श्री राम बुलाएंगे. सिया राम 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 सिया राम. जो राम दीवाना है जयकार लगाएंगे. जो राम दीवाने हैं जयकार लगाएंगे. जो राम के बेटे हैं श्री राम पुकारेंगे. जो राम के बेटे हैं श्री राम पुकारेंगे. जो राम की बेटी है श्री राम पुकारेंगी. जो राम के बेटी है श्री राम पुकारेंगे. दुनिया में फिर से हम श्री राम पुकारेंगे. दुनिया में फिर से हम श्री राम बुलाएंगे. वाह वाह टाळ्या वाह. बस जो राम का है वो राम को गाएगा. जो राम का नहीं वो काम का नहीं. बरोबर आहे. म्हणून म्हणतात एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. बरोबर आहे. काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. म्हणले याच्यात राम नाही याचं माझ्याजवळ काम नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणले हनुमंता या मनात राम नाही म्हणून तुम्ही हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा. या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले. छाती विदीर्ण केली. फाडली छाती आणि राम लक्ष्मण सीता त्या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे
हनुमंतरायावर प्रसन्न झाले प्रभू रामचंद्र. हृदयात ठेवलं, दाखवलं, बरोबर आहे ना. हनुमंतरायाला म्हणले मागा काय मागायचं. अहो छाती फाडली शोभा आहे का. आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा, एखाद्या महाराजाची फाळली तर नुसते पाकिटच दनादन दनादन आहे का. हनुमंतरायानं राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. मागा काय मागायचं. अहो हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस. डीपी ठेवला तर शेततळ पास होत आहे. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार नाही. मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले मला काही नको देवा. हनुमंतरायानं प्रभू रामचंद्राकडे काहीच मागितलं नाही, पण प्रत्येक गावात बिचाऱ्याचा प्लॉट आहे. कळलं ना तुम्हाला. प्रत्येक गावात हनुमंतरायाचं मंदिर आहे ना. हे हनुमंतरायाला न मागता मिळालेलं आहे. मला काय नको देवा. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. बस मिळालं रामनामाचं धन. मला काय नको देवा. माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. मग तुमची इच्छा आहे ना, एक काम करा. जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती ऐकता यावी, आणि जिथं नाही तिथं मला ती गाता यावी. गाता ऐकता हरिगुण. तुका लक्ष देऊन ऐका. म्हणून महाराज म्हणले तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग. तुका म्हणे पाहे घड्याळाकड. ऐका नाही. तुका म्हणे पाहे कास विचे पिले माय. तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. चला चला लवकर चला. चला हार घालणार चला. विठोबार कुमारी, विठोबार, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. जय 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 विठोबार कुमारी. हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी हरि जय जय. जय जय विठोबार कुमारी. हरि जय जय जय, विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी. हरि जय जय. विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी. हरि जय 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 जय, विठोबार कुमारी जय जय, विठोबार कुमारी. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार हरि विठोबार पुत्राचे वार्ता शुभ ऐके जेवे माता. तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरिगुण. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. एवढे गुणीजन सुंदर असल्यामुळं वेळ कसा निघून गेला कळालंय नाही, आहे का नाही. वेळ संपलेला आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, लेकिन हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. मी सांगितलंय तुम्हाला वेळ पाळावी माणसाने, आहे का नाही.
पावसान बदबद पडाव उघडून जाव झड लावू नये 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात दुसरं काहीच म्हणत नाही यार बरोबर आहे ना आपला राजीनामा मागायच्या आत अमोल दादा सही करून तयार असावा अरे कुठेतरी थांबलं पाहिजे समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे थांबावं माणसानं वेळेत थांबलं की लक्ष देऊ नये का वेळेच्या पुढं जाणं मला बरोबर वाटत नाही वेळ संपत आलेला आहे जाता जाता एकच विनंती आहे आपला सुंदर असणारा सप्ताह तरुणांचं खूप मोठं सहकार्य आहे एकदा तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि ते तरुण मंडळ आज पुढं आल्यानंतर हे बघा तरुण आज जास्तीत जास्त गावात आम्ही फिरतो ना महाराष्ट्राभर तर आज तरुण परमार्थाकडे जास्त येत आता म्हाताऱ्या माणसांना ओरड करायचं काम नाही म्हातारे माणसं म्हणता काय आम्ही काय तुमच्यासारखे होतो तू का साधा होता हा साऱ्या गावाला तो बायोडाटा माहिती आहे बरोबर आहे का नाही लक्ष देऊन ऐका मग आज पोरं इकडे यायला लागले करायला लागले आपण त्यांचं कौतुक मानलं पाहिजे पण गावातल्या सगळ्या तरुणांना मी धन्यवाद देतो आता बघा बरं जेवण आता कीर्तन झाल्यावर मोठी जबाबदारी कुणाकडे वाढण्याची तरुणांकडे ना म्हाताऱ्या माणसाला होणार आहे का ते बादल्या उचलणं वाढणं म्हणून हा तरुणांचा सांगेल मी या तरुणांना मी धन्यवाद देतो आणि आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सेवादान आहे ते निवृत्ती भाऊ पवार बरोबर आहे ना निवृत्ती बालाजी पवार यांच्याकडून आजचं सौजन्य आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ते हार घातला तेच बाबा का हा हे बाबा वा आणि अनेक वर्षापासून त्यांचं सेवादान असतं बघा मग त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा हे बघा देणाऱ्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे आता मी 2-3 वेळ त्यांचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल तुला चक्कर येऊ दे मळमळ होऊ दे मला काय घेणं देणं नाही बरोबर आहे तू देतो घेतो मला काय वावडं थोडंच आहे बरोबर आहे हे बघा 2 पद्धतीनं जगावं आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा नाही तर त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा 2च पद्धतीनं जगावं माणसानं बरं का मोठ्याला स्वीकारावं नाही तर आपण मोठं व्हावं बस 3रं जीवन माणसाकडे नसलं पाहिजे हा मोठे पण स्वीकारता आलं पाहिजे नाही तर मोठं होता तरी आलं पाहिजे विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं तेव्हा दखल घेतल्या जाते विरोध कुणाचाही स्वीकारले जात नाही महाराज म्हणतात आहे त्याच्याबद्दल मी बोलावं अजून तो एवढा मोठा झाला नाही म्हणतात आहे का कुणाचाही विरोध स्वीकारला जात नाही हा तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी तो बजेट काय तू बोलतोय काय असं होतं ना ते बरोबर आहे ना त्याच्यामुळे तेवढं उंचीचं व्हावं लागत अरे तो 140 करोड जनतेचा मालक आहे तू 4 विषय गेलेले आहे बरोबरी तरी आहे का तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं महाराज म्हणून चांगला कार्यक्रम व्हायला लागला तर सहकार्य करा प्रतिसाद द्या सहकार्य करत चला पुन्हा एकदा बोलेल मी तुम्हाला चांगल्या कामाला विरोध करू नका चांगल्या कामाच्या विरोधाचे भागीदार आपण होऊ नका पुन्हा एकदा सांगेन मी तुम्हाला चांगलं काम करत चला चांगल्या कामाला प्रतिक्रिया देत चला चांगल्या कामाला प्रतिसाद देत चला कोणी चांगलं करत असेल तर त्याचं कौतुक करा कोणी चांगलं करत असेल त्याला मदत करा असं आज गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा आमचे निवृत्ती दादा पवार यांना मी धन्यवाद देतो अशीच सेवा ठेवत चला कोणतेही महाराज असू द्या पण आपली सेवा ठेवत चला आणि पुनश्च एकदा बोलण्यासारखं मलाही आवरण आज मोह नाही तर मी 9च्या पुढे 1 मिनिटही जात नाही पण आता माझ्या मित्राचंच गाव आहे त्याच्यामुळं काय आता बरोबर आहे ना मित्राचंच गाव असल्यामुळं मला एक आनंद आणि आज एवढे गुणीजन एवढं सुंदर साऊंड ऐकणारे पण एवढे छान आहेत म्हणून सगळ्याच गोष्टी आहेत पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो या ठिकाणी निमोनवरून माझ्यावर प्रेम करणारी ही तरुण मंडळी उपस्थित आहे सगळे माझ्या हातून माळकरी झाली बरं का सगळ्यांनी माळी घातल्यात हा म्हणजे माळकरी व्हा हा संदेश मला याच्यातून द्यायचा आहे तुम्हाला महाराज आपल्या गावात आहे महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव सुनील महाराज मंगळापूरकर म्हणून ओळखल्या जाते हा ते आडनाव नाहीत लावत स्वतःच आपल्या गावाचं नाव व्हावं म्हणून त्यांनी गावाचं नाव लावलं बरोबर आहे ना मंगळापूर हे गाव महाराजांच्यामुळे आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे म्हणून आपल्या गावाला एक उंची मिळालेली आहे आणि जाता येताना महाराजांनी मला सांगितलं की आमच्या तालुक्यात दुधाच्या बाबतीत हे गाव 1 नंबर आहे बरोबर आहे ना म्हणजे कष्टाच्याही बाबतीत तुम्ही पुढं आहात
हे महाराज मला किरण दादांनी सांगितलं बरं का. आणि म्हणून आपण या धार्मिक कार्य हे बघा, एखाद्या याच्यात नाव झालं की सगळ्या याच्यात अपेक्षा असते. त्याच्यामुळं तुम्ही जसे दुधात पुढं आहात तसे परमार्थात सुद्धा पुढं असलेच पाहिजे. म्हणून या कार्यक्रमाला भरभरून सहकार्य करा. 4-5 मिनटं जास्त झाले त्याबद्दल माफी मागण्याचं काही कारण नाही. तुम्हीच माझे उपकार माना, मी वाढून घेतले बा, बरोबर आहे ना. मग पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली मावली ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडी वाकोडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणजे ज्ञानेश्वर राखा पाया करा क्षमा अपराध महाराज